तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर. त्यासाठी 1 वाटी अख्खा मसूर घेतलेली आहे. मी भिजत घातलेली नाही आहे मसूर डाळ. तुम्ही 2 तास किंवा रात्री भिजत घातली तरी चालते. तर ही 1 वाटी मसूर डाळ आहे. ही स्वच्छ धुवून शिजवून घेऊया. दोन ग्लास पाणी घालूया. आधी भिजत घातलेली डाळ असेल तर ती लगेच शिजते. ह्या डाळीला थोडासा वेळ लागतो. एखादी शिटी झाली की मीडियम किंवा लो गॅसवर 10 मिनटं ठेवायची. 1-2 शिटी झाली ना की मग 10 मिनटं असे शिजून घ्यायचं. मग ती शिजते. तर गॅस पेटवून ही कुकर ठेवून घेऊया. ही 1 शिटी झालेली आहे. आता आपण लो मीडियम गॅसवर शिजून घेऊया. तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत हे साहित्य करून घेऊया. त्यासाठी 5-7 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 2 कांदे, 2 टमॅटो घेतलेले आहे. कांदा बारीक बारीक चिरून घेऊया. अर्जंट भाजीला काही नसेल तर ही पण डाळ लगेच होते, न भिजत घालता. पण एकदा तुम्ही नक्की करून पहा. हे कांदा चिरून झालेला आहे आपला. बारीक बारीक टमॅटो पण चिरून घेऊया. टमॅटोतले बिया काढून घेऊया. अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे. आलं लसूण ठेचून घेऊया. बारीक ठेचून घ्यायचं. हे ठेचून झालेलं आहे आलं लसूण. तर आपली डाळ शिजत पण आहे. ती बघा मीडियम गॅसवर ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही, ही डाळ शिजलेली आहे. हे बघा. तर आता फोडणी घालून घेऊया. त्यासाठी 2 माप तेल, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, बारीक चिरलेला कांदा, 1 मिरची टाकलेली आहे अख्खी, आलं लसूण पेस्ट. हे चांगलं भाजू द्यायचं. भाजलेलं आहे. फोडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद चांगलं परतून घेऊया. हे अख्खा मसूर मसाला होता घरात, टाकला. तुम्ही नाही टाकलात तरी चालते. बारीक चिरलेला टमॅटो फोडणीत टाकून घेऊया. हे पण छानपैकी परतून 1 मिनिटभर झाकून ठेवायचं. हे बघा, मस्त वाफलेला आहे टमॅटो. आता त्यात डाळ टाकून द्यायची. पाहू शकता तुम्ही, मस्त शिजलेली आहे डाळ. थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला हवा असेल तर पाणी टाकून पातळ पण करू शकता. थोडीशी कोथिंबीर. पाहू शकता बघा तुम्ही, मस्त शिजलेली आहे आपली डाळ. तर कशी वाटली आमची ही रेसिपी नक्की सांगा. लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर तयार आहे आपली अख्खा मसूर. थँक्यू.